पालकमंत्री पदावरून तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रायगड डीपीडीसीची बैठक घेतल्यामुळे एक मोठा वाद निर्माण झाला। शिंदे गटाच्या आमदारांसोबत अजित पवारांनी नेमकं काय केलं, कशामुळे हा वाद वाढला, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। रायगडच्या डीपीडीसी बैठकीत दादागिरी, शिंदे गटाला डावलून अजितदादांची बैठक, महायुतीत शिंदे गटाला धक्क्यांवर धक्के, महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटायला तयार नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना अजित पवारांनी रायगडच्या डीपीडीसीची बैठक घेतली। या बैठकीला राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे या उपस्थित होत्या, मात्र शिंदे गटाचा कोणताही आमदार या बैठकीला नव्हता। बैठकीचं निमंत्रणच नसल्यामुळे उपस्थित नसल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवेंनी केलाय। त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला। तर आपल्याला निमंत्रण होतं, मात्र पूर्वनियोजित कामामुळे बैठकीला हजर नसल्याचं शिंदे गटाच्याच भरत गोगावलेंनी सांगितलंय। आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली। या बैठकी संदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होतात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून सोडवायचे असतात। अनेक प्रश्न आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते का, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। अजितदादांनी आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं। आमच्या इतर चारही आमदारांना बोलवलेलं नव्हतं, फक्त 2 मंत्र्यांना बोलवलं होतं। परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो, परंतु मी ह्या मीटिंगला पोहोचू शकत नव्हतो। 9:30 वाजताची मीटिंग होती आणि त्यानंतर कॅबिनेटला पण मी पोहोचू शकत नव्हतो। त्याच्यामुळे आम्ही ह्या बैठकीला हजर नाही राहू शकलो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली। या बैठकीला 3ही आमदार गैरहजर असल्यानं पालकमंत्री पदावरून पुन्हा तिढा निर्माण झालाय का, अशी चर्चा आहे। त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी केली जातीये का, पाहूया। एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द, एसटी महामंडळ अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती करून सरनाईकांना झटका, उद्योग खात्यात मंत्र्यांना बायपास करून अधिकाऱ्यांचे परस्पर निर्णय, डीपीडीसी बैठकीत जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रण नाही, तर पालकमंत्री पदावरून वाद अजूनही कायम असल्याचं मान्य करत अजितदादांनी घेतलेल्या बैठकीवर मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सारवासारव केली आहे। आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाहीयेत। त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर, माझं, मुख्यमंत्र्यांचं, एकनाथराव शिंदेंचं, की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं, रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद शिगेला पोहोचलेला असताना अजित पवारांनी डीपीडीसीची बैठक घेतली, मात्र या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांना निमंत्रण न दिल्यामुळे या वादात आणखीन तेल ओतलं गेलं। तर दुसरीकडे गोगावलेंना निमंत्रण असताना त्यांनी एवढ्या महत्वाच्या बैठकीला दांडी मारली। या सर्व घटना पाहता रायगडला वादाचा वेढा दिल्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल असं दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।